मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे। त्या विषयाचं नाव आहे एका व्यक्तीपासून एका बाईचं शारीरिक समाधान होतं का, किंवा नवऱ्यापासून आपल्या बायकोचं समाधान होतं का, किंवा एखादी गर्लफ्रेंड असेल तर तिच्या बॉयफ्रेंड पासून समाधान होतं का, याविषयी आपण आज बोलणार आहोत। मित्रांनो, शरीर सुख हे स्त्रीसाठी व पुरुषासाठी व मानवाच्या जन्मासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे। जर एखादा नवरा आपल्या बायकोला शरीर सुख देऊ शकत नसेल तर ही गोष्ट दोघांनाही अस्वस्थ करणारी आहे। त्यामुळे दोघा व्यक्तींमध्ये विश्वास, विचार व संवाद असणं खूप गरजेची गोष्ट आहे। अनेक पुरुष हे शारीरिकदृष्ट्या कमजोर असतात। अनेक पुरुष हे आपल्या बायकोला शारीरिक समाधान देऊ शकत नाही, तिच्याबरोबर व्यवस्थित संभोग करू शकत नाही, शारीरिकदृष्ट्या कमजोर असतात। अनेक पुरुष हे आपल्या बायकोला शारीरिक समाधान देऊ शकत नाही, तिच्याबरोबर व्यवस्थित संभोग करू शकत नाही। त्यामुळं आपली बायको म्हणा, आपली गर्लफ्रेंड म्हणा, व ज्या व्यक्तीशी आपले शरीर संबंध असतात ती व्यक्ती म्हणा, ही आपण शारीरिक संबंध व्यवस्थित करू न शकल्यामुळं ती असमाधानी राहते। मित्रांनो, 100 पैकी 95% स्त्रियांना, 99% स्त्रियांना आपल्या नवऱ्याबरोबर संभोग करायला आवडत असतं, पण अनेक पुरुष हे जर आपल्यामध्ये काही शारीरिक अडचण असेल तर ते आपल्या बायकोबरोबर शरीर संबंध करू शकत नाही। पण स्त्री ही सहनशील असते, ती आपल्याबरोबर शारीरिकदृष्ट्या व मनाने एकत्र आलेली असते। पण पुरुष हा स्त्रीशी शरीर संबंध करण्यासाठी एकत्र आलेला असतो। पण जर पुरुषामध्ये काही शारीरिक अडचण असेल, जसे की लिंगामध्ये ताठरता म्हणावीशी येत नसेल, व्यवस्थित स्टॅमिना नसेल, किंवा लिंगामध्ये बिलकुल ताठरता येत नसेल, तर स्त्री त्याला सांगते, म्हणजे बायको नवऱ्याला सांगते की तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्या। पण अनेक पुरुष लोक तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत, तिला महत्त्व देत नाहीत। आपल्यामध्ये दोष असला तरीही तिला कोसतात, तिला उलट बोलतात। त्यामुळं ती अक्षरशः मनाने खचून जाते। ती पुन्हा आपल्या नवऱ्याला सांगते की तुम्ही उपचार करून घ्या, तुम्हाला उपचार करून घेणं हे गरजेचं आहे, डॉक्टर जाणं गरजेचं आहे, व तुमच्यापासून मला शरीर सुख हवं आहे। पण अनेक पुरुष इतर ठिकाणी काही पुरुष उपचार घेतात, काही पुरुष घेत नाहीत। अनेक पुरुष बरे होतात, अनेक पुरुष बरे होत नाहीत। त्यावेळेस जे पुरुष बरे होत नाहीत किंवा जे पुरुष उपचार घेत नाहीत, त्यावेळेस स्त्री मनाने दुसऱ्याचा विचार करते, कारण की तिने तुमच्याशी जे लग्न केलेलं आहे किंवा तुमच्याबरोबर ती जेव्हा विश्वास ठेवते, त्यावेळेस तिची जर फसवणूक झाली किंवा तिच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की ह्या पुरुषाने आपल्याला फसवलं आहे, ह्या व्यक्तीने आपल्याला फसवलं आहे, तर ती इतरांचा विचार करायला लागते। शक्यतो अनेक स्त्रिया ही नवऱ्या व्यतिरिक्त कोणाला आपल्या शरीराला हात लावून देत नाहीत। पण जर नवऱ्यामध्ये जर कमजोरी असेल तर तिला दुसरा पर्याय राहत नाही। अनेक स्त्रिया बघा, समाजामध्ये तुमचेच मित्र असतील म्हणा, तुमचे नातेवाईक म्हणा असतील म्हणा, तुमच्या जवळचे व्यक्ती असतील म्हणा, त्यांच्या बायका इतरांशी शरीर संबंध ठेवतात। हे तुम्हाला माहीत आहे, हे मला माहीत आहे। याचं कारण काय, तर ह्या स्त्रियांचे नवरे म्हणा, बॉयफ्रेंड म्हणा किंवा व्यक्ती म्हणा, हे
आपल्या बायकोबरोबर शरीर संबंध व्यवस्थित करत नाहीत. यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा स्टॅमिना नसतो. आपली बायको डिस्चार्ज झाल्याशिवाय आपण डिस्चार्ज व्हायचं नसतं, पण हे लिंग आतमध्ये घातले की लगेच यांचं पाणी पडतं. जर यांच्यामध्ये स्टॅमिनाच नसेल, लिंगामध्ये म्हणावं असं ताकदच नसेल, किंवा हे आपल्या बायकोवर संभोग करू शकत नसेल, तर यांच्या स्त्रियांनी केलं काय पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या. माया आहे, स्त्री एक आदिमाया आहे. तिचं एका पुरुषाबरोबर जर पुरुष स्ट्रॉंग असेल तर तिचं शारीरिक समाधान होतं, पण तुम्ही जर व्यवस्थित संभोग करू शकत नसेल तर तुम्ही विचार करा तिने काय केलं पाहिजे. स्त्रीचं एका पुरुषाबरोबर शरीर संबंध असतील तर तिचं समाधान होतं, पण जर तुम्ही तिचं समाधान करू शकले नाही तर तिने इतर व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यात कोणतेही गैर नाहीये असं मला डॉक्टर की दृष्ट्या वाटतं. शेवटी तिची मर्जी तुमची मर्जी. तर मित्रांनो, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या बायकोने आपल्या स्त्रीने इतर माणसाचा विचार नाही केला पाहिजे तर ती करणारही नाही. त्यासाठी तुम्ही ताकदवर बनणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या संभोगदृष्ट्या सक्षम बनणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपण भारतामध्ये राहतो. फॉरेन कंट्रीमध्ये 70 ते 80% स्त्रिया हे नवरा असूनही इतरांबरोबर बिनधास्त संभोग करून घेतात. पण आपली संस्कृती तशी नाहीये. आपल्या स्त्रिया आपल्या मर्जीमध्ये राहतात. त्या आपल्या नवऱ्याचा मान ठेवतात. पण समाजामधील 5% 10% स्त्रिया अशा असतात की त्यांना नवऱ्याचं कसलंही घेणदेण नसतं. कारण की त्यांच्या नवऱ्याचीही चूक असते. कारण की नवरा हा गप झोपतो, तो शारीरिकदृष्ट्या खूप कमजोर असतो, तो संभोगच करू शकत नाही. तर त्यांनी त्यांचं तारुण्य का वाया घालायचं. मित्रांनो, तुम्हाला मुलबाळ होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. तुमची जर बायको तरुण असेल तर तिच्याबरोबर शरीर संबंध करणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला जर शारीरिकदृष्ट्या काय अडचण असेल तर डॉक्टर त्र्यंबके बसलाय ना, तुम्ही येऊन मला दाखवा. मी तुम्हाला 100% खात्री देतो. तुम्हाला जर काहीच तुमच्या लिंगामध्ये अडचण असेल, तुम्ही व्यवस्थित संभोग करू शकत नसेल, स्टॅमिना बिलकुल राहिलेला नसेल, मानसिकदृष्ट्या तुम्हाला दडपण काय येत असेल तर काळजी करायची नाही. कारण की मी स्क्वार्टम विथ पेनाडॉप्लरची तपासणी करून घेतो, टेस्टोस्टेरॉनची तपासणी करून घेतो. म्हणजेच मला हे सांगायचं आहे की तुम्हाला BP असेल, हार्ट अटॅक असेल, शुगर असेल, पोटाचे आजार असतील, तुम्हाला कोणते आजार असेल, या कारणामुळे जर तुमची लैंगिक क्षमता कमी झालेली असेल तर मी तुम्हाला ट्रीटमेंट करून या समस्येतून कायम बरं करू शकतो. मित्रांनो, अनेक लोक बोलतात की आपल्या बायकोचं समाधान आपल्यापासून होतं का. अनेक लोक प्रश्न विचारतात. कारण की मी संभोग तज्ज्ञ असून संभोग तज्ज्ञ जे डॉक्टर असतात त्यांना अनेक प्रश्न अनेक लोक विचारत असतात, त्यांना त्यांचं उत्तर द्यावं लागतं. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर मी लाईव्ह तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये मी स्वतः डॉक्टर तुम्ही बोलत आहे. तुम्ही उपचार घेणं गरजेचं आहे. तुम्ही अशा डॉक्टर उपचार घेऊ नका, करू बघू पाहू या दर महिन्याला अशा डॉक्टरांना नादी लागू नका. तुम्ही फक्त एक वेळ माझ्याकडे या. माझ्याकडे उत्कृष्ट मेडिसिन आहेत, उत्कृष्ट तपासण्या केल्या जातात. ज्या पुरुषांना मेडिसिन देऊनही अनेक ठिकाणी उपचार घेतला पण बरं वाटत नसेल तर आपल्याकडचं PRPची पण सोय आहे. PRP म्हणजे काय, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. याच्यामध्ये तुमचं जर रक्त काढलं जातं, त्याच्यामधून प्लाझ्मा सेपरेट केला जातो, त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात, ते तुमच्या लिंगाला ते सिरिंजद्वारे भूल देऊन टोचलं जातं. त्यामुळे तुम्ही नॅचरल बरे होता. आता काळजी करू नका. जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल, उपचाराला या. मित्रांनो, व्हिडिओद्वारे मी तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढं देतो. जर तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या बायकोचं शारीरिक समाधान झालं पाहिजे व तिने फक्त आपल्याच बरोबर संभोग केला पाहिजे तर उपचार घ्या. आजार लपवू नका. मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे डॉक्टर त्र्यंबके यांच्यावर उपचार घेणे. तुम्ही मित्रांनो कुठेही जा,
औरंगाबादला जा, पुण्याला जा, साताऱ्याला जा, अकोल्याला जा, नाशिकला जा, कुठेही जा, कोणत्या शहरामध्ये जा आणि कोणत्या स्पेशालिस्टला दाखवून घ्या, तुम्ही 100% खात्री तुम्ही बरे होऊच शकत नाही. कारण ह्यांच्याकडची उपचार पद्धती ही लिंगात ताठरता आणण्यासाठी औषध देतात, पण ह्यांची औषधं बंद झाली की पुन्हा लिंगातली ताठरता निघून जाते. या महिन्याला, या 2 महिन्याला, या 3 महिन्याला हे घ्या, ते घ्या, हे करा, ते करा, विनाकारण पेशंटला पिळलं जातं. माझ्याकडे असं होत नाही मित्रांनो. एकदाच यायचं आहे, कायमचा गुण घेऊन जायचा आहे, पुन्हा खर्च करायचा नाही. मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हा. चांगला डॉक्टर कोणता आहे व चांगला डॉक्टर कोणता नाही हे तुम्ही ओळखायचं शिका आणि पैसे विनाकारण वाया घालू नका. जर तुम्हाला काही शारीरिक अडचण तर या, दाखवा. व पुन्हा सांगतो, जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर आपल्या बायकोचं आपल्याकडून शारीरिक समाधान होतं. फक्त स्वतःची काळजी घ्या, उपचार घ्या व बरे होऊन जावा. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, लाईक करा. कारण तुम्ही जेवढं मला प्रोत्साहन देता तेवढंच मी आणखी चांगले चांगले व्हिडिओ यूट्यूबला टाकत जाईल. यामुळे तुम्हालाही माहिती मिळत जाईल. माझा फोन नंबर आहे 9890843665. तुम्ही या फोनवर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी फोन लावू शकता, माझ्याशी बोलू शकता. मित्रांनो 6च्या पुढे फोन लावत जाऊ नका. माझा दर संडेला म्हणजे रविवारी दवाखाना बंद असतो. मी आशिष हॉस्पिटल या नावे मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एक माझं छोटंसं हॉस्पिटल आहे. जर तुम्हाला शारीरिक अडचण असेल तर या, उपचार घ्यावं, कायमस्वरूपी बरे होऊन जावा आणि स्ट्रॉंग राहा. घाबरू नका, तणावमुक्त राहा. आजार मित्रांनो काही करत नाहीत. जर तुम्हाला योग्य डॉक्टर मिळाला व योग्य उपचार मिळाला तर तुम्ही या आजारातून 100% बरे होऊ शकता. स्वतःची काळजी घ्या. रजा घेतो. नमस्कार.